जर तुम्हाला कापसासाठी टोकन यंत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणत्या बाबी टोकन यंत्रांनी पाहणे गरजेचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही टोकन यंत्र घेता त्या दाताची हाईट किती आहे। तर आपलं हे ॲग्री पॉवरचं टोकन यंत्र पहा, याची जी हाईट आहे या दाताची हे फक्त 2.5 इंच आहे। मार्केटमध्ये बरेच टोकन यंत्र येतात त्याची हाईट 3 इंच असते। 3 इंच असल्यामुळे काय होते, बियाणं जास्त खोलमध्ये जाते कपाशीचा विशेषतः, आणि ते बियाणं निघत नाही। आणि दुसरी महत्त्वाचा विषय म्हणजे जे तुम्ही टोकन यंत्र घेतलेलं आहे त्याचा तुम्ही डेमो घेतलेला आहे का, म्हणजे त्यामध्ये कपाशीचं बियाणं टाकलेलं आहे का, सरकी टाकलेलं आहे का, आणि अशा कडक सरफेसवर त्याचा तुम्ही डेमो घेतलेला आहे का। आता मार्केटमध्ये तणनाशक ज्या बीटीवर चालते अशा बारीक बियाण्याचे भरपूर बियाणे मार्केटमध्ये आलेले आहे। त्यामुळे काय होते, आधी राशीसारखे जर ते बियाणे तुम्ही वापरत असाल तर ते काय होतं, त्या बियाण्याचं दाण्याची साईज ही थोडी मोठी होती। आता बारीक बियाणे भरपूर आल्यामुळे टोकन यंत्रातून काय होते, 2 बियाणे 3 बियाणे खाली पडते। त्यामुळे काय होते, झाडांची संख्या वाढते। झाडांची संख्या वाढल्यामुळे ते दाट होतात झाड संख्या आणि उत्पादन घटते। तर आपण हे पहा, आपल्याकडे एक स्पेशल आपण कॉटनसाठी सीड रोलर तयार केला आहे, यावर कॉटन नाव आहे। तर याची जर तुम्ही साईज पाहाल, या सीड रोलरची साईज पाहाल तर खूप लहान आहे। यामध्ये जर बारीक बियाणं असेल तर तुम्हाला हेच सीड रोलर वापरायचं आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे सीड रोलर वापरल्यामुळे आपली मशीन कशा प्रकारे एकच दाणा टाकणार आहे। अजून एक महत्त्वाचा विषय मध्ये, आता हे तुम्ही मशीन पाहता यामध्ये आतमध्ये गेअर दिलेले आहे। तर हे गेअर आतमध्ये जर तुम्ही पाहसाल तर हे मेटल गेअर आहे। तर असे मेटल गेअर आहे का तुमच्या मशीनला हे पाहायचं आहे। मेटल गेअर जर नसेल तर काही दिवसानंतर हे गेअर तुटू शकतात। तर आपल्या मशीनला मेटल गेअर दिलेले आहे, हे बी तुम्हाला पाहायचं आहे। आणि साईडला पहा, इथे पूर्ण मजबूत एकदम मेटल सपोर्ट दिलेला आहे, आणि आतमधले रॉड पहा तुम्ही, हे पण मेटलचा दिलेला आहे। तर अशा विविध बाबी आहे ती तुम्हाला चेक करणं महत्त्वाचं राहील। आणि तुम्ही जे कोणती मशीन मार्केटमधून घेत आहे त्या मशीनचा टेस्ट रिपोर्ट आहे का, त्या मशीनवर अनुदान मिळते का। अनुदानाचा अर्थ असा आहे की ते मशीन बऱ्यापैकी चांगली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने त्या मशीनवर डेमो घेतलेला आहे, त्या मशीनचं परीक्षण केलेलं आहे आणि ते मशीन चांगल्या प्रकारे काम करते। त्याचा अर्थ असा होतो, आपल्या या मशीनवर 50% अनुदान आहे। जर तुम्हाला आपली मशीन घ्यायची असेल किंवा या मशीनबद्दल अजून तुम्हाला माहिती करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, किंवा www.agripower.store वरून सुद्धा तुम्ही मशीन खरेदी करू शकता। धन्यवाद।